श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। उद्या लक्ष्मी पूजन अमावस्या। आपण सर्वजण आपापल्या परीने जशी जमेल तशी सेवा असेल, उपाय असेल, विविध गोष्टी आपण उद्या करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण त्यातली त्यात काही असे उपाय आहेत, काही सेवा आहेत ज्या आपण विशिष्ट टायमिंग मध्ये, विशिष्ट वेळेमध्ये केल्या तर अगदी तुम्हाला खूप काही मोठी तुम्हाला गोष्टी अभिमंत्रित करणं शक्य झालं नाही, साधना करणं शक्य झालं नाही। दिवाळीच्या रात्री जी सर्वात मोठी रात्र मानली जाते ती म्हणजे विविध सिद्धी प्राप्त करण्यासाठी, मंत्र सिद्ध करण्यासाठी, विविध वस्तू अभिमंत्रित करण्यासाठी। तर त्या अशा दिवाळीच्या रात्री तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तर अगदी ही जी वेळ आहे माता लक्ष्मी येण्याची आणि स्पेशली अमावस्या आणि लक्ष्मी पूजनच्या दिवशी या पद्धतीने जर आपण माता लक्ष्मीसाठी लक्ष्मी दीप लावला, त्या विशिष्ट वेळेमध्ये आपण आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं, त्याचबरोबर आपण एक हळदीचं स्वास्तिक काढलं, या तीन गोष्टी जरी आपण या वेळेमध्ये केल्या तर नक्कीच जे काही उपाय करणार आहोत, ज्या काही सेवा करणार आहोत, ज्या तुम्हाला करण्याची इच्छा आहे पण काही कारणाने तुम्ही करू शकत नाही, अगदी या तीन गोष्टी जरी तुम्ही केल्या तर या संपूर्ण दिवाळीचं लक्ष्मी मातेची जी कृपा आहे, सर्व सेवेचं जे फळ आहे ते आपल्याला 100% मिळेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील, अखंड वास करेल। तर यासाठी आपल्याला करायचं काय आहे बघा, की सर्वात अगोदर आपल्याला एक लक्ष्मी दीपक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे। पण त्याही अगोदर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। आता हळदीचं लेपन म्हटलं की बरेच जण काय की पाणी घेणार, त्याच्यामध्ये हळद टाकणार आणि उंबरठ्याला लेपन करणार, पण असं नाही। हळदीचं लेपन हे काही आपण शो साठी किंवा डेकोरेशन साठी आपण हे करत नसतो। हळदीचं लेपन हे नकारात्मकता रोखण्यासाठी, आपल्या घरामध्ये ज्या समस्या आहेत जसं की भांडणं आहेत, आजारपण आहे, व्यसन आहे, नको असलेल्या गोष्टी, नकारात्मकता आहे, ह्या दूर करण्यासाठी आणि बाहेरून येणारी नकारात्मकता तिथेच थांबवण्यासाठी हे हळदीचं लेपन अतिशय महत्त्वाचं असतं, प्रभावशाली असतं। तर हे हळदीचं लेपन करताना नेहमी काय करायचं की एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि गोमूत्र टाकायचं आहे। आठवणीने त्या हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे थोडंसं गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे, ऑप्शनल आहे, पण गोमूत्र जे आहे ते कंपल्सरी आहे। आणि आपलं नॉर्मल पाणी टाकून आपण नेहमी काय करतो, हळदीचं लेपन करण्यासाठी आपण हळद या पद्धतीने मिक्स करतो, जी की मी पण करते। पण उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, या हळदीच्या लेपनामध्ये, या मिक्सचर मध्ये थोडासा कापूर आपल्याला असा क्रश करायचा आहे, बारीक करून त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून या हळदीने आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। याने काय होईल, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहील। हे अतिशय प्रभावशाली आहे, कारण उद्याचा दिवस जेवढा आपण या सात्विक सेवा करण्यासाठी प्रभावशाली मानतो, तेवढाच जे वाईट लोक असतात, म्हणजे वाईट लोक इन द सेन्स की जे नको असलेल्या गोष्टी करण्यासाठी, सिद्धी प्राप्त करण्यासाठी वगैरे करतात काही उपाय, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा अतिशय महत्त्वाचा असतो। आणि त्या गोष्टी केलेल्या बऱ्याच जणांचं असतं बघा की आमच्यावर जळणारे लोक खूप आहेत, आमचे लोक आमच्यावर असं करतात, तसं करतात। तर या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत ना, त्या या पद्धतीने जर आपण हळदीचं लेपन केलं तर त्या दूर राहतात। आणि बघा, घर म्हटलं की नातेवाईक आले, शेजारी आले, मित्रमंडळी आले आणि आपले हे जे सगळे ज्यांना आपण आपलं मानतो, पण ती सगळे ज्यांना आपण आपलं मानतो ती प्रत्येक व्यक्ती आपल्याला आपलं मानते असं नाही। बरेच जण काय की समोर जे आहे ते बोलून दाखवतात, मग ते आपल्याला राग येऊ किंवा चांगलं वाटू, एक वेळेस ते परवडलं, पण बरेच असे लोक असतात की समोर चांगलं बोलतात आणि मागे नको असलेल्या गोष्टी करतात की त्यांना आपलं चांगलं झालेलं देखवत नाही। तर स्पेशली अशा लोकांपासून आपल्या घराचं, आपल्या घरातील सदस्यांचं रक्षण होतं। त्यामुळे या पद्धतीने हळदीचं लेपन करायचं आहे। आता हळदीचं लेपन आपण उंबरठ्याला केलं, त्यानंतर उंबरठ्याची पूजा करून घ्यायची, हळद कुंकू व्हायचं, फुलं ठेवायचे, त्याचबरोबर धूप आपल्याला दाखवायचा आहे दरवाजामध्ये। आणि आता बारी येते ती म्हणजे लक्ष्मी दीप। आपल्याला लक्ष्मी दीप म्हणजे काय की आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर जेव्हा आपण आपल्या घरामध्ये एंटर करतो, आपण जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करतो, त्यावेळेला आपल्या उजव्या हाताला उंबरठ्याच्या बाहेर
सुरुवातीला थोडंसं काय करायचं की असं गोल आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे फरशीवर, थोडंसं जसं की एका पणतीच्या आकाराचं किंवा असं गोल आपण हळदीचं लेपन करायचं आहे. त्याच्यावर रांगोळीने आपल्याला अष्टकमल दल काढायचं आहे, जे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, जे आपण म्हणजे कलश ठेवताना शुक्रवारच्या पूजेत वगैरे काढतो, तर ते अष्टकमल दल काढायचं आहे. त्याच्यावर थोडंसं हळद कुंकू टाकायचं आहे आणि त्याच्यावर 2 विड्याची पानं ठेवायची आहेत, जोडपान, विड्याची एकावर एक ठेवलेली जोडपान घ्यायची आहेत आणि त्या विड्याच्या पानाचं देठ आपल्या घराकडे असावं या पद्धतीने त्या अष्टकमल दलवर ठेवायची आहेत. त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर जी एखादी आपली पणती असेल, ज्या आपण मुख्य प्रवेशद्वारामध्ये लावायला आणलेल्या आहेत, नवीन पणती ज्या मागच्या वर्षीच्या वगैरे आहेत त्या नाही, त्या तुम्ही आपल्या बाल्कनीत वगैरे इकडे तिकडे लावा, पण हा लक्ष्मी दीप लावण्यासाठी आपल्याला नवीन पणती हवी आहे, ती पणती ठेवायची. त्याच्यामध्ये तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा असेल तर तुम्ही फुलवात वापरा आणि जे कोणतं तुम्ही देवासाठी तेल वापरता त्या तेलाचा हा दीप लावायचा असेल तर लांब ज्या वाती असतात त्या 2 वातींची एक वात करायची आणि ती वात टाकायची आहे. या दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं. दिवा आपण लावला ज्याचा तुम्हाला लावायचा ते, त्याच्यामध्ये आपल्याला 2 लवंगा टाकायच्या आहेत, समोर फुल असणाऱ्या जोडीने 2 लवंगा टाकायच्या. तुमच्याकडे असेल तर केसरची पाकळी जी माता लक्ष्मीला आकर्षित करते, तर केसरची 1-2 अगदी छोट्याशा काड्या टाकायच्या. तेही नसेल तर तुमच्याकडे गुलाबाचं फुल असेल तर गुलाबाच्या फुलाची एखादी पाकळी टाकायची. तेही नसेल तर तुमच्याकडे कमळगट्ट्याचं बी तर असेल ते टाकायचं. तेही जर नसेल तर तुमच्याकडे गुलाबाचं अत्तर तर असेल ते आपल्याला टाकायचं आहे. या सगळ्या वस्तू ज्या काय आहेत त्या माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या आहेत. तर हे लावून आपल्याला तो दीप प्रज्वलित करायचा आहे. कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे? सकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये. ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आपण मानतो आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये सेम पान वगैरे सगळं तेच राहू द्यायचं. पान जर तुम्हाला सुकल्यासारखे वाटत असतील तर तुम्ही फक्त पान चेंज करू शकता. जुनं पान आपण विसर्जन निर्माल्यामध्ये टाकू शकतो आणि ती खाऊची पानं म्हणजे नागवेलीची पानं दुसरी ठेवायची, पण ती वगैरे सेम तेच ठेवायचं. त्याच्यात तुम्ही सकाळी तुपाचा लावला असेल तर परत संध्याकाळी तुपाचा लावायचा, सकाळी तेलाचा लावला असेल तर परत संध्याकाळी तेलाचा लावायचा, दीप यावेळेस लावायचा. आणि सकाळी आपल्याला जेव्हा आपण हळदीचं लेपन उंबरठ्याला केलं होतं त्यावेळेला उंबरठ्याच्या मध्यभागी मी तुम्हाला बघा एक व्हिडिओ बनवला होता की जे मी सुरू केलं होतं की हळदीने आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे उंबरठ्यावर. तर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराचा जो आपला उंबरठा आहे त्याला हळदीने लेपन करायचं आणि मध्यभागी हळदीने एक स्वास्तिक काढायचं आहे. कोरडी हळद, ती ओली करायची नाही, त्यात पाणी मिक्स करायचं नाही, काही नाही. आपली हळद घ्यायची आणि त्याने स्वास्तिक मध्यभागी काढायचं आहे. साईडला 2 रेषा काढायच्या आहेत आणि लक्ष्मीची पावलं, रांगोळी जे काही आपण करतो, आंब्याचं तोरण वगैरे मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक काढणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. त्याबरोबर या पद्धतीने हळदीचं लेपन, एक स्वास्तिक हळदीचं आणि हा लक्ष्मी दीप माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी या दिवशी आपल्याला आवर्जून लावायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये होईल, माता लक्ष्मी स्थिर राहील. म्हणजेच काय, सकारात्मक ऊर्जा जी आहे आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होईल, आपल्याला प्रसन्न वाटायला लागेल आणि जी काही नकारात्मकता आहे ती दूर होईल. तर या पद्धतीने नक्कीच आपण ही सेवा आहे किंवा हे जे उपाय आपण जे म्हणतो ते करू शकतो. याने आपल्या घरातील वातावरण जे आहे ते आनंदी होण्यात आणि सकारात्मक होण्यासाठी मदत होईल. श्री स्वामी समर्थ.